मित्रांनो, तेलुगू डायरेक्टर बुच्ची बाबू साना हे 2021 साली आपल्या पहिल्याच सिनेमानंतर चर्चेत आलेलं नाव. त्याला कारण म्हणजे नवोदित कलाकारांना घेऊन म्हणजे न्यू कमर्सला घेऊन आलेल्या उप्पेना या सिनेमाने ना केवळ 100 कोटींच्या वर बिझनेस केला तर नॅशनल अवॉर्ड पर्यंत मजल मारली होती. म्हणून बुच्ची बाबू साना यांनी रामचरण सारख्या सुपरस्टार तेलुगू ऍक्टरला घेऊन जेव्हा पेद्दीची घोषणा केली तेव्हा नकळत तेलुगू ऑडियन्सच्या अपेक्षा वाढणारच ना. आज हा सिनेमा हिंदीत डब होऊन प्रदर्शित झाला. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळकर आणि तुम्ही आहात नवरंग रुपेरीच्या फिल्मी दुनियेत. आणि आज मी अगदी थोडक्यात रिव्ह्यू करणार आहे पेद्दीचा. स्टोरी काय याचे एका वाक्यात मी असे उत्तर देईल की स्वतःची आणि स्वतःच्या डोंगराळ अशा दुर्गम भागातील गावाची ओळख प्रस्थापित व्हावी यासाठी झगडणारा हिरो म्हणजे पेद्दी. कारण तो ज्या डोंगराळ भागात राहतो ते गाव कुठे नकाशावर अस्तित्वातच नसते आणि त्यामुळे हिरो सहित या गावातील गावकऱ्यांना जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत असतो, खूप अन्याय सहन करावा लागत असतो. आपला हिरो पेद्दी यातून कसा मार्ग काढतो ही एक टिपिकल आणि नेहमीचीच स्टोरी लाईन आहे. मित्रांनो, मला हा सिनेमा बघताना कार्तिक आर्यनचा चंदू चॅम्पियन आठवतो. कारण यातही हिरो एका खेळापासून दुसऱ्यापासून सिनेमा संपतो तेव्हा तिसऱ्याच खेळात स्वतःला सिद्ध करतो. पण खरं सांगू का, चंदू चॅम्पियनना यापेक्षा खूपच चांगला सिनेमा होता असं मी म्हणेन. पेद्दीची कथा बुच्ची बाबू साना यांचीच आहे, पण स्क्रिप्ट अर्थात पटकथा ज्या 5 जणांनी मिळून लिहिली आहे ती अगदीच साधारण आहे आणि अगदीच खूपच प्रेडिक्टेबल सुद्धा अशी आहे. त्यात इमोशनल कनेक्ट कुठेच होत नाही, ना काही एक्साइटमेंट जनरेट होते बघताना. त्यात 3 तासांची थकवणारी लांबी आहे सिनेमाची. हिरोचा मोठा स्ट्रगल कुठेतरी कनेक्ट व्हावा असं आपल्याला वाटतं, पण तो होत नाही. एकतर अतिशय लाऊड बॅकग्राऊंड म्युझिक आणि त्याहून लाऊड आणि खराब डबिंग असल्याने अर्धा वेळ तर कोण काय बोलतंय काही कळतच नाही. नुसता गोंगाट 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 आणि आरडाओरडा. गीत संगीत बाबतीत AR रहमान सारखा माणूस असूनही फार काही बोलण्यासारखं नाही. रामचरणची मेहनत खूप घेतली आहे त्याने, अभिनय सुद्धा त्याने उत्तम केला आहे, पण सिनेमा सगळा लोड त्याच्या एकट्याच्या खांद्यावर असल्याने तो तरी काय करणार. जान्हवी कपूर इज टोटल बेस्ट. इतर कलाकारांमध्ये कन्नड ॲक्टर शिवा राजकुमार, जगपती बाबू, दिव्येंदू शर्मा, बोमन इराणी, रवी किशन यांची कामे उत्तम आहेत, पण त्याचा काही उपयोग सिनेमाला होईल असं दिसत नाही. ओव्हरऑल पेद्दी हा एक चांगला सिनेमा होऊ शकला असता, पण सध्या तर तो मी ॲव्हरेजवरच आहे. जर पटकथेवर काम झालं असतं तर हा नक्कीच अजून चांगला होऊ शकला असता. आउट ऑफ 5 मी याला देईल 2.5 स्टार्स. इट्स जस्ट अन ॲव्हरेज, नॉट रेकमेंडेड फॉर थिएटर व्ह्यूइंग. मित्रांनो, तुम्हाला आमचा पेद्दीचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा जर पेद्दी पाहिला असेल तर तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढच्या रिव्ह्यूमध्ये. धन्यवाद.